मानाचा जय बाळमामा भावांनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे. संत बाळमामाने लावलेल्या रणखांबाचे पंचधातूचे आवरण लवकरच निघणार आहे. त्याच्यावरचे पंचधातूंचे आवरण काढून बाळमामाने लावलेला मूळ खांब हा आपल्या सर्व भावी भक्तांसाठी लवकरच मोकळा होणार आहे. तर त्यावर आधारित हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि बाळमामांच्या इतर भक्तांपर्यंतही ही अपडेट नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना या पंचधातू पासून मोकळ्या झालेल्या या रणखांबाचे दर्शन नक्की घेता येईल. तर भावांनो, 1932 मध्ये हलसिद्धनाथाच्या मूर्तीची स्थापना करून म्हणजे मेतके या गावामध्ये तर भावांनो 1932 मध्ये कागल तालुक्यातील मेतके या गावामध्ये हलसिद्धनाथाच्या मूर्तीची स्थापना करून बाळमामांनी तिथे एक रणखांब रोवला होता. या रणखांबावरती ऊन वारा पाऊस या सर्वांपासून त्या रणखांबाचे रक्षण व्हावे यासाठी मेतके या गावातील संस्थानाने त्याच्यावरती एक पंचधातूचे आवरण लावलेले आहे. तर हे पंचधातूचे आवरण हे प्रत्येक दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये त्या पंचधातूपासून हा रणखांब वेगळा असतो. तर येत्या दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी या पंचधातूंपासून हा रणखांब पूर्णपणे वेगळा होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, यामध्ये या पंचधातूच्या आवरणापासून हा बाळमामांनी मूळ त्यांच्या हाताने लावलेला हा रणखांब आहे. हा मूळ त्याच्या रूपामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. त्याचं मूळ रूप तुम्हाला बघता येणार आहे. त्याच्या मूळ रूपाचे तुम्हाला दर्शन घेता येणार आहे. तर भावांनो, 13 ऑगस्ट 2026 पासून ते दिनांक 10 सप्टेंबर 2026 पर्यंत हा रणखांब म्हणजे पूर्णपणे 1 महिना हा रणखांब सर्व भावी भक्तांसाठी त्याच्या मूळ रूपामध्ये दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास बाळमामांच्या इतर भक्तांपर्यंत नक्की पाठवा, जेणेकरून ज्या बाळमामांच्या भक्तांना या बाळमामांच्या मूळ रणखांबाचे दर्शन घ्यायचे असेल ते या खांबाचे दर्शन नक्की घेऊ शकतील. तर बोला बोला बाळमामांच्या नावानं चांगलं.